अपघातामध्ये बचावलेले रमेश विश्वास कुमार हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि यावेळी विमान दुर्घटनेमध्ये बचावलेले रमेश विश्वास कुमार यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केलेली आहे। आणि यावेळी रमेश यांनी पंतप्रधानांना अपघातावेळीचा अनुभव सांगितला आहे। रमेश विश्वास कुमार हे या अपघातामधून बचावले। ते विमानामध्ये 11A या सीटवर नंबरवर बसलेले होते। हेच 11A सीट रमेश विश्वास कुमार यांच्यासाठी लकी ठरलेली आहे। अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आणि यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागामध्ये कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झालाय। सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदांमध्ये हे विमान कोसळलेलं होतं। या अपघातामध्ये केवळ एक प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला, जे ते ज्या 11A सीटवर बसलेले होते त्यामुळे ते वाचले असल्याची चर्चा आहे। रमेश विश्वास कुमार ज्या सीटवर बसले होते ती 11A सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे आणि त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे आणि याच सीट जवळ रमेश विश्वास कुमार बसलेले होते। या दरवाजामुळेच त्यांचा जीव वाचल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ज्या सीटमुळे रमेश विश्वास कुमार यांचा जीव वाचला त्या 11A सीटचं नेमकं वैशिष्ट्य काय होतं पाहूया। सामान्यपणे प्रवासी 11A सीट टाळत असतात। 11A सीट विमानाच्या अगदी मध्यभागी असते। ही सीट मिळाल्यावर उतरताना शेवटी उतरावं लागतं, त्यामुळे अनेकांना 11A सीट नको असते। घाई असेल अथवा विमानातून उतरल्यावर दुसरं विमान पकडायचं असेल तर 11A या सीटमुळे उशीर होतो असं अनेकांचं मत आहे। बोईंगच्या AC सिस्टीममुळे अनेकदा 11A सीटवर खिडकी नसते। खिडकी असली तरी ती अत्यंत छोटी असते, त्यामुळे तिथून बाहेरील दृश्य दिसत नाही आणि त्यामुळे ही सीट अनेक जण टाळत असतात। मात्र हीच सीट रमेश विश्वास कुमार यांच्यासाठी लकी ठरलेली आहे।